त्याच्यामुळे काही ना काहीतरी टाकतो. नमस्कार मंडळी, भक्ती आणि भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावाला. कशासाठी? हनुमानाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे त्यासाठी. ते दरवर्षी असतं, तर यावर्षी पण आम्ही चाललेलो आहोत. तिथून आमचे सगळे दिदी वगैरे सगळे येत आहेत आणि आम्ही पनवेलला आलो आहोत. पनवेलवरून आम्ही आता परत गावाला निघणार आहोत. तर आम्ही त्यांचाच वेट करतोय, अजून येत नाही आहेत. काय माहिती कुठे राहील. गावाला काय काय मजा करणार आहोत ते पण सगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. त्यांची वाट बघून दमलो आणि आत्ता येत आहेत. आम्ही विरारवरून आलो तिथे आणि पनवेलवरून फक्त या डेपोचे पण देऊ शकत नाही. आली बघा आमची गाडी पिवळी पिवळी दिसते का तुम्हाला गाडी आमची? आमची गँग बघा, सगळी गँग आमची. सोनू दीदी फुल स्टँड बिन लेके ट्रायपॉडला स्टँड लावून काय. आमचे ॲडजस्टमेंट बघताय इथे व्हॅन मध्ये. आम्ही कूलर घेऊन चाललोय गावाला. एवढी गरमी आहे ना, तर आम्ही कूलर घेऊन चाललो. ॲव्हरेज कोकणी अरे दुश्मन असू दे, गरीब असू दे, किती मी हुशार. तर आता गाडीचा CNG संपला आमच्यात. आम्ही CNG भरायला थांबलो. लाईन किती आहे अजून आतमध्ये पर्यंत आहे आणि इथून ते आमची गाडी आहे आणि आम्हाला अजून एवढे सारे जण आहेत. आता आम्ही हॉटेलला आलो आहे जेवायला थांबलोय. सो आता किती वाजता निघालेलो आपण? 6 वाजता काहीतरी आणि आता वाजले 9 वाजले. मला खूप लेट झालेला आहे ह्यांच्यामुळे. हे सगळे ह्यांच्यामुळे. मी आलेलो विरारवरून लवकर आणि ह्या लोकांसाठी मला थांबायला लागलं. आणि एक तिकडे लपलेली आहे पाठीमागे, ती बघा ती आहे. सॉरी. हॅलो, आणि चार्जिंग घरी आलेलो आहोत. हे आहेत माझे बाबा, आई. आम्ही बसलेलो आहोत आमच्या गावाला. गावाला बघा काय काय तर आमची सकाळ झालेली आहे, म्हणजे खूपच. बट मी आता आंघोळ केले आणि आता आम्ही चालू आहे खायला. बघा, काय बोला तो? हाय कर भाई, हाय. वडापाव पार्टी आमच्या गावचा फेमस वडापाव आहे, तो खाल्ल्याशिवाय. आणि आमचे फ्रॅक्चर माणूस. हा पहिल्या ब्लॉग मध्ये होता बघा, शेवटला सांगायला. लाईक शेअर सबस्क्राईब करा. करणार तो, परत करणार तुम्हाला. हा, त्याचा हात फ्रॅक्चर झालाय, थोडा आमचा इश्यू झालाय. लेफ्ट हँडने आज मॅच खेळणार आहे आणि तो हे आमच्या गावचं मस्त फेवरेट आमचा वडापाव गावचा. नाच होय, नाच स्वयं नाच. बाई की पूरी फटी हुई है. फुल कांद्याला पकडून उभा आहे. आमचा हा माणूस डान्स नाही करणार बिकॉज ऑफ फ्रॅक्चर्ड आहे, इंजर्ड. आम्ही घेत नाही त्याला. चाल बोललेलोच पनवेलवरून. आमच्या मारुती मंदिर 2 वर्ष आधी आम्ही बनवलेलं होतं. त्याचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने आम्ही येतो आहे आणि आज त्याच्यासाठी सगळी साफसफाई चाललेली आहे. त्याला आम्ही मोडा म्हणतो. प्रत्येकजण काम करायला आलं आहे. तुम्हाला दाखवतो किती जण आहेत मंडळी आलेली आहे. साफसफाई अभियान चालू आहे मंदिराचं. बघा की झाडू घेऊन साफसफाईला मुंबईवरून आलेत माणसं.
हा आमचा कार्यकर्ता काय झालं काय माहिती नाही, काम करत नाही. माझी काय मदत पाहिजे काय? आपण दिनाचा सोहळा चालवणारा उद्या पूजा आहे. हे आमचे मुंबई मंडळाचे गावचे आमचे बघणारे सगळं काय. हा मुंबई मंडळाचा माणूस आमचा. हा बघा साफसफाईला पुढे असतो. झेंड्यासाठी बस झाली काठी. माजी अध्यक्ष झेंड्याला काठी बरोबर आहे ना? हे बघा हे मोठे कार्यकर्ते पण या गावात येत नाहीत. हे छोटे भाऊ, हे 2 नंबर भाऊ आणि हे त्यांचे मोठे भाऊ. हे बघा तो बघ हा बघ ह्याचा चष्मा बिचाराचा रे. आहे ना का मंडळाकडून भरपाई? मंडळाकडून घ्यायचा काय? करतोय काम चालू आहे. हो मोठा आहे, खाली दिसेल. हा आमचा मारुती मंदिराचा झेंडा उभा राहिला. कन्फ्यूज होतो आम्ही, छोटा लावायचा मोठा. तर दरवर्षीचा जो आमचा मोठा आहे तोच लावणार आम्ही. हां एक व्हिडिओग्राफर आमची गेली ते छोट्या झेंड्याची व्हिडिओ काढून. आता आमचा मोठा झेंडा हा कसा फडकताना असा वाटतोय ध्वज आमचा. मेस्त्रीला सांगायला 3 माणसं आहेत, बरोबर आहे. आणि मेस्त्री एकटाच घाणी भिजवून लावतोय. कोणी हाकलला घरातून? बायकोनी हाकलला काय? आत्ताच बोललास ना? हा मिस्त्री आमचा बघा. या मिस्त्री एक फटका टाकला आणि लादीच तोडून टाकली. एक एक्स्ट्रा आहे. आणि चाललो बाहेर. इथे एवढं ऊन आहे गावी. असं मस्त आम्ही डान्स प्रॅक्टिस केली आहे आणि आता आम्ही मस्त विहिरीवर. आमची विहीर आहे ही. तुम्ही सीन बघू शकता एवढं सुंदर. शुभ आता विहिरीतून पाणी काढते आणि आता श्रेयूचे केस धुणार. दिस इज आर रिच्युअल्स. आम्ही कधी पण येतो तेव्हा हे करतोच. कधी पण गावी येतो आम्ही विहिरीवर येतो आणि केस धुतो. मस्त थंड थंड पाणी असतं एकदम. हवा पण बघा किती छान सुटते. गावाला एवढं गरम होतं आहे का आम्ही आता विहिरीवर केस धुवून आलो आहे आणि आम्ही पंख्याच्या समोर परत बसलो. आम्हाला जायचं खेळायला. फुल तयार होऊन बसला. कॅप अँड ऑल घेऊन बसले की आता जाऊ. हां गरमी बट हे लोक येतच नाहीत लवकर. मॅच चालू आहे क्रिकेटची. सगळे गावातले पोरं वगैरे आहेत आणि हा आमचा छोटा फिल्डर बघा. आवाज आउट आहे रे त्याचा. बॅट टेकले. आर्मीची बॅट टेकलेली आहे. हा ते सांगते बघ. हा नाही मारत. गाइस मेरे पास वीडियो है, प्रूफ दिखाओ क्या? क्या म्हणतायत भांडतायत का? अरे भांडण अगेन चालू झगड़ा क्रिकेट का में झगड़ते ज़्यादा है गाइस. हमको एंटरटेनमेंट मिल रहा है फुकट का. इकडे छोट्या बोरांचा सस्ता क्रिकेट चालू आहे. दोन्ही आपल्याला एंटरटेनमेंट भेटतात. इथे आपले यंगस्टर आहेत, ते नंतर पुढची पिढी क्रिकेट खेळायला.
बॉलर आणि बॅटर प्रिपेअर होते. आज आमच्या गावात आहे कार्यक्रम, तर हे सगळे जेवण बनवतात बघा. हा की भाजी कापतात आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत जेवायला. येस, हे बघा मंडपात जेवायला. तिकडे जाऊन मंडप, तिकडे जाऊन आम्ही जेवणार आहे आणि नंतर मग संध्या आणि मग फंक्शन प्रोग्राम चालू होईल. तर आता आम्ही तयार झालेलो आहोत कारण आमच्या आहे आज रात्री फंक्शन आणि आम्ही डान्स करणार आहे. आम्ही सगळे बहीण, ही जी का आणि श्रेया दिदी वॉशरूमला गेली आहे. सो आम्ही आता खूप मजा करणार आहेत. तुम्हाला ते पण बघायला मिळेल. स्टेट यू. कार्यक्रमासाठी बघा सगळे तयार आहेत. थोडा कार्यक्रम होणार सुरुवात, त्याच्या आधी खेळ खेळत आहेत. सगळ्यांची एन्जॉयमेंट. तर आता आपल्या गावात आहे ना थोडे गेम्स आणि थोडं प्रोग्राम चालू आहे आपला. तर चला आपण आपल्या जे गावातले मेंबर्स आहेत ना त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतं. आपल्या गावात जे प्रोग्राम होत आहे, गेम्स होत आहेत, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? जोरात. या गावाचं नाव वरेकोंड आहे आणि या गावाची अशी ख्याती आहे की ऐतिहासिक रायगडाच्या त्याच्यानंतर बलून गेम आणि छोटीशी वाडी असली तरी बलून एक 20-25 घरांचं गाव आहे, वाडी आहे. परंतु त्या वाडीमध्ये रीतिरिवाजानुसार प्रत्येक घरामध्ये कार्यक्रम असला तरी प्रत्येक वाडीतला माणूस त्या ठिकाणी हजर आहे आणि संपूर्ण कार्यक्रम गाव आहे. सो विचारायला कसं वाटतं त्यांचं मामाचं गाव. आर्य इकडे बोल. जोरात बोल. तर हा माझ्या मामाचा गाव पण आहे आणि सुरुवातीला फक्त काय करायचं सांगतोय, नंतर मग आपण स्पर्धा घेऊया. गाव ना ॲक्च्युली वाडी आहे ही. मला खूप आनंद आहे. मी ते चप्पल घालून दे. लहानपणापासून इथेच लहानाचा मोठा झालोय. कर देना जीवन में प्यार भर दे. लक्षात ठेवा. रेडी 1 2 3 स्टार्ट. 1 ॲक्शन. बस 4 ॲक्शन. 4 ॲक्शन दिलं. आता 3 दे. शेवटी दाखव.
पूर्ण झालं तुमचं ते पूर्ण ऍक्शन द्या व्यवस्थित त्यांना समजली नाही जी असेल ती द्या जेवढी समजते तेवढी द्या. नेक्स्ट पास मामा सरक मामा सरक. पुढे बघ तू बोलायचं नाही फक्त ऍक्शन ऑब्झर्व कर तिच्या वेळेस तिला सांगायचे चला ऍक्शन काय पुढे नाही आता आठवा हां अजून पुढे ठीक आहे तुम्ही आता ऍक्शन पुढे पास करा मामा सरक. ठीक आहे झालं आता तू ऍक्शन इकडे येऊन दाखव इकडे येऊन ती ऍक्शन दाखव ही लास्ट आणि नंतर तुला ना शेवटी पहिले काय ऍक्शन दिली होती ती ऍक्शन तुला समोर हे सांगते आणि तुम्ही पण बघा सगळ्यांनी हा तर तू ऍक्शन तुला केवढी समजते तुला ते त्यांनी दाखवलं ते दाखवायचंय. आता तुम्ही ज्यांनी बघितली नाही त्यांनी ऍक्शन त्यांनी एकदा बघून घ्या की ऍक्शन काय दिली तर आता आमचं प्रोग्राम वगैरे सगळं झालेलं आहे आणि वाजलेलं आहे रात्रीचे 1. आता झोपणार. परत सकाळी लवकर उठायचं आहे कारण आहे पूजा उद्या. मग परत उद्या जागरण नाही मुश्किल. अरे आपण उद्याचा दिवस हां आम्ही उद्याचे दिवस आहे. सो आम्ही आमच्या सगळ्या कझिन्स आणि आय गेस फ्रेंड्स वगैरेंसोबत पण जर थांबलो तर बघू आता उद्या पण उद्या भेटूयात. तर आज आहे दुसरा दिवस आणि आज आहे आमच्या गावात पूजा आणि मी तयार झालेले आहे. बाकी दीदी वगैरे आता सगळे रेडी होतात आणि नंतर मला खाली जायचं आहे कारण पप्पा आणि मम्मी अभिषेक करणार आहेत हनुमानाचा. सो आता पूजा चालू झालेली आहे बेसिकली. आता मी खाली चालले. गावात आज नाश्त्याला मिसळ पाव आहे. बघा कसं प्लेट घेऊन चाललाय बघ. आम्हाला याचं सोडून हा स्वतः प्लेट घेऊन चाललाय आणि नुसती गर्दी आहे. जगातली सगळ्यात बेस्ट मिसळ पाव इथे मिळत आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी झालेली आहे. आता साई खाणार काय ना काहीतरी टाकतो गोड करतो. तर आता जेवण वगैरे सगळ्यांचं गावाचं करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे भजनाला खाली मंदिराच्या इथे. येस पण भजन बघूयात आता. दिसतच नाही कोकम भाई. कसं आहे आमच्या गावाचा रानमेवा तर काढून झालेला. आता आम्ही परत चाललो घरी. हे आमचे चुलत काका, सख्खे चुलत काका. का आणू
आपणच्या डोक्यात तिकडून बाहेर अरे जागा तिथून बाहेर आला. अरे ते सफेद वाली आहे ना ते काठी. ती मोठी काठी आहे. तू काय बघायला आली आहे? तर आज आहे तिसरा दिवस आमच्या गावाला आणि फायनली लास्ट दिवस आहे हा मे महिन्याचा. आम्ही खूप कमी दिवस राहिला कारण पूजेसाठी आलेलो ऑफकोर्स आणि आता परत चाललो आहे घरी. बट त्याच्या अगोदर आम्ही आमच्या देवाचा म्हणजे आमचे जे जागेवाले देव आहे त्याचा मान द्यायला जातो दरवर्षी मेमध्ये. आम्ही ह्या वर्षी पण जाणार आहे. तर त्याची आतमध्ये तयारी करतात सगळे आणि ती जागा कुठे आहे आमचे देव कसे आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला जाऊयात तिकडे. काय करू नका. आम्ही दरवर्षी या शेतामध्ये देवीचा मान द्यासाठी येत आहे. आम्ही दरवर्षी या देवीला मान देत आहे. आमचा राखणदार आहे कशेडीमधला. हा शेत आहे ना, शेताचं नाव आहे कशेडीमधला. ही जमीन आणि यांची आहे काय हे येतात त्यांची आहे. तिथं वतून ये बाबा. आपा ती बघा पिशवी आपली. तू पूजा टाकली बघ. पूजा अर्ध ठेवलीस आम्ही टाकायचं मला घेऊ दे. आता आपल्या मारुती मंदिराचा वर्धापन दिन पूर्ण झालेला आहे आणि आमचं देवाचा मान देऊन पण झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत परत मुंबईला जायला. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा एकदा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये असेच क्रेझी ब्लॉगमध्ये. बाय.